जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर। आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा, तरी तुमच्यासाठी मी आलेलीच आहे। रेकॉर्डिंग लेक्चर आहे, पण काल तुम्हाला जसं सांगितलं होतं की माझ्याकडे स्लॉट नाही रेकॉर्डिंग करायला, पण एक्स्ट्रा वेळ थांबते मी तुमच्यासाठी। आता जर म्हटलं तर खरोखर 6 सव्वा 6 वाजतील। आत्ताशी व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतले, कारण की फाईल बनवायची, त्यामध्ये कन्सेप्ट पाहायच्या आणि फाईल थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे की जेणेकरून मुलांना प्रत्येक कन्सेप्ट समजल्या पाहिजे। तर या माझ्या जिद्दीमुळे मला उशीर झाला आहे, पण ठीक आहे, त्याचं फळ तुम्ही मला देणारच आहात। तर तुम्हाला विचारलं होतं कुठल्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न पाहिजे, तुम्ही सगळे म्हटलं होतं दिनदर्शिका टॉपिकवर क्वेश्चन्स पाहिजे। तर आपण आजचं आपलं जे 23वे लेक्चर आहे बुद्धिमत्ताचं, अतिसंभाव्य प्रश्नांमध्येच मी फक्त टॉपिक वाईज क्वेश्चन आणला आहे। तर टॉपिकचं नाव आहे दिनदर्शिका, ज्याला आपण म्हणतो घड्याळ, बरोबर, सॉरी, ज्याला आपण म्हणतो कॅलेंडर। नाही तर परत मॅडम दिनदर्शिका घड्याळ कसं, तर घड्याळाकडे पाहिलं ना रे मी आता, म्हणून तसं झालं। ठीक आहे, तर दिनदर्शिका ज्याला आपण म्हणतो कॅलेंडर, तर कॅलेंडरवरचे प्रश्न, त्याची कन्सेप्ट पाहायला सुरुवात करूया। आज भाग 1 असेल, भाग 2 पुन्हा नंतर केव्हा तरी एकदा अपलोड करून देईल, जेणेकरून तुमचा हा टॉपिक पूर्णतः क्लिअर होईल। आजच्या नंतर मला काही दिवस तरी कोणीही विचारता कामा नये, मॅडम सामान्य वर्ष म्हणजे काय, लीप वर्ष म्हणजे काय, लीप वर्ष कशाला म्हणतात, आणि कधी वार 2 ने पुढे जायचा, कधी वार 1 ने पुढे जायचा, मग लीप वर्ष दिसतंय तरी वार 1 नेच का पुढे घेतलात, या सगळ्या कन्सेप्ट आजच क्लिअर करते। पुन्हा अजून एक गोष्ट, कन्सेप्ट काहींना ऑलरेडी माहिती असतील, तुम्ही म्हणू शकता मॅडम तुम्ही जे शिकवलं ते आम्हाला माहिती होतं, चालेल, पण शेवटी पण पायऱ्या चढताना 1 2 3 4 अशाच पायऱ्या चढतो ना, डायरेक्ट 7 8 किंवा 10 पायऱ्यांवर तर आपण पोहोचू शकत नाही। मग सेम तुम्हाला जे लांब लांबच्या कन्सेप्ट जर नसतील समजल्या, आधी आपण पाया फिक्स करून घेऊयात आणि मग हळूहळू वरती पोहोचूयात। दिनदर्शिका हे टॉपिक पूर्णतः समजवण्याचं काम माझं। फक्त एक बुक बनवली असेल तुम्ही, जिथे तुम्ही कन्सेप्ट लिहून ठेवले असेल, तर तिथे आजच्या कन्सेप्ट लिहून ठेवा। आजची ही जी पीडीएफ आहे ती तुम्हाला आपल्या टिकर मराठीच्या ऍप मध्ये 100% मिळेल, तुम्ही ते डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। आज जे पण प्रश्न असणार आहेत, एक कन्सेप्ट, त्यावर प्रश्न, परत कन्सेप्ट, परत प्रश्न, परत कन्सेप्ट, परत प्रश्न, म्हणजे तुमचे कन्सेप्टही क्लिअर होतील आणि क्वेश्चनही समजेल की नेमके कशा टाइपचे क्वेश्चन्स येतात त्या कन्सेप्टवर। ओके, पटकन सेशनला सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं आहे, पटकन लेक्चरला पटकन सगळ्यांनी शेअर करून घ्यायचं आहे, कारण की मी फायनली सुरुवात करतेय तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या, नावडत्या आणि कन्फ्यूज नसणाऱ्या टॉपिक मध्ये, दिनदर्शिकेमध्ये। बघा, डायरेक्ट कन्सेप्ट कडे। आता सामान्य वर्ष, आता आपण कॅलेंडर म्हटलं तर आता आपण कॅलेंडर आणतो घरी, आपण पाहतो आपला वाढदिवस कधी आहे, अरे यार या वर्षी आता गुरुवार वगैरे आला, नॉनव्हेज नाही खाऊ शकत, नॉनव्हेज खाऊ शकतो, पार्टीला इथे जाऊ शकतो, यासाठी कॅलेंडर आपण मोस्टली आणतो, आधी तर यासाठीच आणायचो। पण कॅलेंडर म्हटलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सामान्य वर्ष आणि लीप वर्ष। लीप वर्षामध्ये आपल्याला जास्त नाही लक्षात येत, पण जर आपण मराठी महिन्यांचा विचार केला तर तुम्ही ऐकलं असेल कधीतरी म्हटलं जातं की अधिकचा महिना आला, हो ना, अधिकचा महिना म्हणजे एखादा महिना अधिक येतो। जसं आता जो अधिकचा महिना झाला, तर श्रावणचा महिना 2दा आला, असं कंपल्सरी नसतं की प्रत्येक वर्षी श्रावणचा महिनाच 2दा येईल, असं नाही होत। काही वेळेला इतरही महिने हे 2दा येतात, ठीक आहे। तर ते काही कालावधीनंतर काय होतं, 1 महिना एक्स्ट्रा ऍड करावा लागतो। सेम सामान्य वर्ष आणि लीप वर्ष, लीप वर्ष काय येतो, तर प्रत्येक वर्षानंतर एक 6 तास एक्स्ट्रा उरतात, मग दर 4थ्या वर्षी 24 तास एक्स्ट्रा राहतात। 24 तास म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा बनतो, जो काय असतो 29 फेब्रुवारीचा दिवस, बरोबर आहे। जसं आपण सूर्याभोवती फिरते पृथ्वी, दिवस आणि रात्र होते, 24 तासाचं घड्याळ असतं, तर त्यावेळेस काय होतं, पूर्ण एका वर्षामध्ये 6 तास एक्स्ट्रा उरतात, 6 6 6 6 आणि बरोबर 4थ्या वर्षी 24 तास एक्स्ट्रा उरतात, म्हणून 4थं वर्ष जे लीप वर्ष असतं त्याच्यामध्ये 29 फेब्रुवारीचा एक दिवस म्हणजे 24 तास ते ऍड केले जातात, ठीक आहे। तर आपण पाहूयात सामान्य वर्ष म्हणजे काय। सामान्य वर्ष, ज्याला साधारण वर्ष सुद्धा म्हणतात, त्यामध्ये एकूण 365 दिवस असतात। आता जर या 365ला मी 7 ने भागलं, तर यामध्ये बाकी किती येते, बाकी 1, 7 5 35,
बाकी 1 आली, आणि 7 दुने 14, बाकी किती आली? 1 आली. जेवढी बाकी येते तेवढ्याने वार पुढे जातो. याचाच अर्थ सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे आहेत आणि 1 जादा दिवस आहे. म्हणूनच सामान्य वर्षात 1 दिवस जादा असल्यामुळे पुढील वर्षी त्या तारखेचा वार 1 ने पुढे जातो. सामान्य वर्षामध्ये काय असतं? 1 बाकी उरल्यामुळे 1 ने वार पुढे जातो. उदाहरण दिलं आहे तुम्हाला, 1 मार्च 2013 ला जर शनिवार असेल तर 1 मार्च 2014 ला वार 1 ने पुढे जाणार आणि रविवार येणार. बेसिक कन्सेप्ट होती. ठीक आहे. 365 ला 7 ने भागलं, बाकी 1 आली, म्हणून सामान्य वर्षात वार 1 ने पुढे जातो. तर यावर प्रश्न बघू आपण. 1 जानेवारी 2002 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2003 रोजीचा वार कोणता? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. बघा, 1 जानेवारी 2002 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2003 ला, 2 ते 3 हे साधा वर्ष आहे, वार 1 ने पुढे जाणार, मंगळवारच्या पुढे 1 वार. उत्तर काय झालं आपलं? बुधवार. बरोबर. लीप वर्षाची कन्सेप्ट तुम्हाला पुन्हा पुढे कळेल. लीप वर्ष काय असतात, किती असतात, कोणाला लीप वर्ष म्हणतात, हे पुढे तुम्हाला सांगते. आता मी फक्त सामान्य वर्षाचं सांगते, तर तिथेच बघा. घोड्याला जसं घोड्याने इकडे तिकडे बघायचं नाही म्हणून त्याच्या डोळ्यांना असं लावून ठेवतात ना, की घोड्याने फक्त सरळ बघायचं. सेम आता तुम्ही फक्त सरळ बघा की मी काय सांगत आहे. इकडे तिकडे फाटे फोडू नका. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून द्यायचं काम माझं. आज भाग 1 आहे, अजून 1-2-3 भागामध्ये अख्खे कन्सेप्ट क्लिअर करून देते. बॅच मध्ये कॅलेंडर मी 6 दिवस शिकवते, त्याच्यातले 90 मिनिटं म्हणजे 1.5 लेक्चर माझा कन्सेप्ट वर जातात आणि उरलेले लेक्चर माझे क्वेश्चन्स वर जातात. 100 प्रश्न शिकवते मी बॅच मध्ये कॅलेंडरवर. तर कन्सेप्ट मध्ये मी कंजूसपणा नाही करत, अजिबातच नाही, इथे पण नाही करणार. पुढचा प्रश्न, 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2005 रोजी कोणता वार असेल? शनिवार, सोमवार, शुक्रवार, रविवार. आता 1 जानेवारी 2002 ला जर मंगळवार होता तर 1 जानेवारी 2005 चा वार काय? आता काय करायचं? किती वर्ष आहे? 2002 ते 2005 पर्यंत. 2002 ते 3 1, 3 ते 4 4 ते 5 असे टोटल 3 वर्ष आहेत. काय आहेत? 3 वर्ष. यामध्ये 1 लीप वर्ष आहे 2004 च. वर्ष किती झाले? 3 4 5. 3 वर्ष 1 लीप वर्ष ऍड केलं, 3 अधिक 1 4 झालं. मंगळवारच्या पुढे 4 वार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 1 जानेवारी 2005 ला काय झालं? शनिवार झाला. जेवढे वर्ष असतात, 2002 म्हटलं तर 2002 पासून 2005 मोजायचं नाही, त्या वर्षाला सोडायचं. आता जर तुमचा जन्म 2002 ला झाला असेल, तुम्ही लगेच 1 वर्षाचे होता का? नाही ना, 2003 ला 1 वर्षाचे होता. मग तो वर्ष आपण मोजतो का? नाही. 2002 ला जन्म झालाय, 3 ला 1 वर्षाचे झाले, 4 ला 2 वर्षाचे झाले, 5 ला 3 वर्षाचे झाले, असं मोजायचं असतं. तो वर्ष घ्यायचं नाही. याच्यावरच पुढचा प्रश्न, 1 जानेवारी 2001 रोजी सोमवार होता तर 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस होणार? सोमवार, शनिवार, बुधवार, शुक्रवार. 1 जानेवारी 2001 ला सोमवार होता तर 1 जानेवारी 2020 चा वार. बरोबर आहे. आता 2020 ते 2001 मध्ये 19 वर्ष आहे. यामध्ये लीप वर्ष असतात, 4 चा पाढा. 2004, 2008, 2012, 2016, 2020 नाही घ्यायचं. का नाही घ्यायचं पुढे सांगते. किती लीप वर्ष झाले? 4. कुठलं? 2004, 2008, 2012, 2016. 19 लीप वर्ष झाले 4. 19 आणि 4 झाले 23. 23 ला 7 ने भागलं, बाकी आली 2. सोमवारच्या पुढे 2 वार, मंगळवार आणि बुधवार. फायनल उत्तर काय झालं? बुधवार. सामान्य वर्षाची कन्सेप्ट कळली. वार 1 ने पुढे जातो. फक्त जस्ट लक्षात ठेवायचंय. हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? तर यामध्ये किती वर्ष असतात आणि किती लीप वर्ष असतात हे कळण्यासाठी. बरं, आता पुढची कन्सेप्ट पाहूयात आपण. आपली कुठली कन्सेप्ट आहे? लीप वर्षाची कन्सेप्ट आहे. 1 मिनिट द्या.
पण या लीप वर्षाच्या कन्सेप्ट मध्ये अजून एक सांगायचंय तुम्हाला, तर लीप वर्ष का म्हटलं जातं, हो ना? बरं, बघूयात. ज्या वर्षाला 4 ने निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो आणि ज्या सणाच्या शेवटी, सण म्हणजे शतक, ज्या शतकाच्या शेवटी 2 शून्य असतात त्यास 400 ने निशेष भाग जातो, त्याला लीप वर्ष म्हणतात. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो, बाकी नाही उरली पाहिजे, 4 ने पूर्ण भाग गेला पाहिजे, ते लीप वर्ष झालं. याचा अर्थ तुम्हाला 4चा पाढा लक्षात ठेवायचा. ज्या ज्या वर्षाच्या शेवटी 04, 08, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 44, 48, 52, 56, 60, 64, 68, 72, 76, 80, 84, 88, 92, 96. आता हे कुठेही असू दे, मग 1216 असू दे, 1320 असू दे, 1424 असू दे, 1540 असू दे, 1652 असू दे, 1768, 1880, 1984, 2088, काहीही असू दे, ज्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला हे 2 अंक दिसतायत ते सगळे लीप वर्ष झाले. 2004, 1904, 1804, 1704, 1604, 1504, जे काही आहे शेवटी 4 आहे ना, लीप वर्ष झालं. प्रत्येक 4थ्या वर्षी लीप वर्ष असतं. काय सांगितलं? दर 4थ्या वर्षी हे लीप वर्ष असतं. आणि जर आपण शतकी लीप वर्ष म्हटलं, ज्याला 400 ने पूर्ण भाग जातो, 400चा पाढा लक्षात ठेवा. 400, 800, 1200, 1600, 2000 आणि पुढे येणारा 2400, माहित नाही आपण असू की नाही. हे सगळे शतकी लीप वर्ष झाले. ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतात त्याला शतकी लीप वर्ष म्हणतात. मग आता जर तुम्ही 1900ला 4 ने भाग जात असाल तर पूर्ण भाग जाईल, पण 1900च्या शेवटी 2 शून्य आहे ना, त्याला 400 नेच पूर्ण भाग गेला पाहिजे, 4 ने नाही. ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतात त्याला 400 ने पूर्ण भाग जात असेल तर ते शतकी लीप वर्ष. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ते झालं लीप वर्ष. यावर काही प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणतं लीप वर्ष आहे? 1300, 1400, 1500, 1600. आता दिलेल्या सगळ्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य आहेत, बरोबर आहे. याला 400 ने भाग गेला पाहिजे. 1300ला 400 ने भाग जातो? नाही. 1400ला 400 ने भाग जातो? नाही. 1500ला 400 ने भाग जातो? नाही. 1600 ने 400ला भाग जातो? जातो. म्हणजे 1600 हे काय झालं? शतकी लीप वर्ष झालं. पुढचं पण तेच आहे. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? 1996, 2012, 2016, 1991. विद्यार्थी काय करता, कुठे गडबडतात? 1996 लीप आहे, 1992 लीप आहे, काही काहींना वाटतं 1994 लीप आहे. माहित नाही का? पण बऱ्याचशांच्या डोक्यामध्ये असतं की 1994 हे लीप वर्ष आहे. बिलकुल नाही. 1994 लीप वर्ष नाही. 94 4च्या पाढ्यामध्ये नाहीये. 94ला 4 ने पूर्ण भाग जात नाही. 96 आणि 92ला जातं. ठीक आहे. शेवटचे 2 अंक 96 आहे, 16 आहे, 12 आहे, पण 91 काही लीप वर्ष नाही, म्हणून 1991 लीप वर्ष नाही झालं. ऑप्शन 4 बरोबर झाला. पुढे जाऊयात, पण त्याआधी ज्या विद्यार्थ्यांना टिक्कर मराठीची 14वी बॅच जॉईन करायची आहे, जिचं नाव आहे विजेता बॅच, तर या बॅचची फी आपल्याला 2500 दिसते. पण डिस्काउंट साठी तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. डिस्काउंट छान आहे, पण काहीतरी असतो ना इंटरनल डिस्काउंट, तोच आहे. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतची ही जी बॅच आहे ती तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच विजय मिळवून देईल, एवढी गॅरंटी आहे माझी. म्हणजे मला माहित आहे की एवढं आम्ही छान शिकवतो तुम्हाला. तर अगदी बेसिक पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. आपलं ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपल्या ऍप डाउनलोड करा. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे का, यावर पाहूयात. आहे. काय सांगितले? लीप वर्षात वर्षाचे किती दिवस असतात? तर आता ह्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट कडे घेऊन जाते पुन्हा एकदा. बघा, लीप वर्ष. लीप वर्षात एकूण दिवस असतात 366. मग आता ह्या 366 ला
मी 7 ने भागलं की बाकी येते 2. सामान्य वर्षात 365 दिवस, लीप वर्षात 366 दिवस. 7 ने भागलं, तिकडे बाकी 1, इकडे बाकी 2, तिकडे बाकी 1 असल्यामुळे वार 1 ने पुढे गेला, इकडे बाकी 2 असल्यामुळे वार 2 ने पुढे जाणार. तर लीप वर्षात टोटल 52 आठवडे असतात आणि 2 जादा दिवस असतात. आता 2 जास्त दिवस असल्यामुळे लीप वर्षामध्ये वार 2 ने पुढे जातो. जसं 1 जानेवारी 2016 जर गुरुवार होता तर 1 जानेवारी 2017 16 काय आहे, 4च्या पाड्यामध्ये आहे. 2016 पासून 17 कडे जाताना वार 2 ने पुढे जाणार. गुरुवारच्या पुढे 2 वार, शुक्रवार शनिवार. उत्तर काय झालं आपलं, शनिवार झालं. माझा लीप वर्षामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, पण आधी याच्यावर आपण गणित सोडवून घेऊयात. आणि आता तो प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर देऊन द्या. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात, 366, 360, 365, 368. तर लीप वर्षात टोटल दिवस असतात 366. ठीक आहे, पाहूयात. 1 जानेवारी 2004 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 2005 रोजी कोणता वार असेल? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आता 1 जानेवारी 2004 लीप वर्ष आहे का रे? ते 04 आहे का 4च्या पाड्यामध्ये? हो आहे. याचा अर्थ 2004 काय झालं, लीप वर्ष झालं. लीप वर्षामध्ये वार 2 ने पुढे जातो, बरोबर आहे. 2004 ते 5 वार 2 ने पुढे, सोमवारच्या पुढे 2 वार, मंगळवार आणि बुधवार. 1 जानेवारी 2005 ला काय झालं, बुधवार झालं. पण मॅडम काही वेळेला ना लीप वर्ष दिसतं तरी पण तुम्ही तो वार 1 नेच पुढे नेता, असं का करता? आपल्या मनावर असतं का ते? नाही ना. कन्सेप्ट घ्या. जर प्रश्नात फेब्रुवारी महिन्याच्या 29 तारखेचा समावेश नसेल तर वार 1 नेच पुढे जातो. उदाहरणार्थ 12 मार्च 2012 ला बुधवार होता तर 12 मार्च 2013 ला गुरुवार आला, वार 1 नेच पुढे गेला. का झालं? कारण वरील उदाहरणामध्ये लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याचा समावेश नव्हता. सेशनला लाईक करून घ्यायचंय. एक्स्ट्रा मेहनत चालली आहे माझी, खरोखर सांगते मी. आणि जर या लेक्चरला लाईव्ह आणि लाईक आणि कमेंट नसतील आणि व्ह्यूज नसतील तर लिटरली माझ्या मेहनतीवर पाणी, नाही तर ऍसिड असं म्हणू शकता. माझ्या मेहनतीवर ऍसिड हे वाक्य बरोबर होईल. त्यामुळे मला लाईक पाहिजे. बघा आता काय झालं, इथे काय होतं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे फेब्रुवारीचा महिना होता. इथे काय झालं, याच्यामध्ये काय झालं, फेब्रुवारीची 29 तारीख आधी गेली, 29 तारीख झाली मग मार्च चालू झाला ना. मग आता 12 मार्च 2012 ते 12 मार्च 2013 हे 365 दिवस झाले. म्हणून 7 ने भागल्यावर बाकी 1 आधी. मग जिथे जिथे तुम्हाला फेब्रुवारीच्या 29 तारखेचा समावेश दिसत नसेल तिथे तिथे वार फक्त 1 नेच पुढे न्यायचा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. केव्हाही मोजताना जर लीप वर्षाचं येत असेल तर त्यामध्ये लक्षात ठेवायची, जसं आपण इथे केलं. 1 जानेवारी 2020 हे लीप वर्ष होतं, पण तरी मॅडमने 4च वर्ष घेतले. कुठले कुठले? 4चं, 8चं, 12चं, 16चं, 20चं का नाही घेतलं? तर बाळांनो 1 जानेवारी 2020 नंतर फेब्रुवारीचा महिना येणार, मग तो याच्या दरम्यान झाला का? नाही, तो तर नंतर येणार आहे. म्हणून लीप वर्ष 2020चं नाही घेतलं. म्हणून लीप वर्ष फक्त 2016 पर्यंतचेच घेतले, हो ना. पहा मग याच्यावर उदाहरण. 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2005 या दिवशी कोणता वार असेल? सोमवार, बुधवार, मंगळवार, गुरुवार. 3 मार्च 2004 सोमवार होता तर 3 मार्च 2005. आता 4 ते 5 4 लीप वर्ष आहे, पण फेब्रुवारीची 29 तारीख होऊन गेली, मागेच झाली, याच्यामध्ये नाहीच आहे. मग वार 1 नेच पुढे जाणार. उत्तर मंगळवार येणार. ही कन्सेप्ट कधीच विसरू नका. झोपेतनं उठवलं ना तरी तुम्ही हे कन्सेप्ट घडाघडा बोलले पाहिजे. मग आता पुन्हा मला कोणी विचारायचं, म्हणजे विचारा असं नाही म्हणत मी,
पण एकदा मी सांगितलेलं आहे लीप वर्ष काय, सामान्य वर्ष काय, 2 ने का पुढे जातो, लीप वर्ष कोणते कोणते आहेत, कधी वार 1 नेच पुढे न्यायचा, लीप वर्ष असताना पण 1 नेच का पुढे न्यायचा, 2 ने का नाही न्यायचा, या कन्सेप्ट तुम्हाला कळल्या. पुढच्या कन्सेप्ट कडे येते. सामान्य वर्षात 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. सामान्य वर्षात एक बाकी येते, लक्षात ठेवा शॉर्टकट, एक बाकी, 1 ने वार पुढे, 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला. मग 1 जानेवारीला जो वार असणार ना तोच 31 डिसेंबरला सुद्धा वार असणार. बरोबर आहे. आता आपलं 2025, या 2025 मध्ये 1 जानेवारीला बुधवार होता, 1 जानेवारीला काय होता, बुधवार होता, म्हणजे 31 डिसेंबरला पण काय येणार, बुधवारच येणार. हवं तर चेक करून घ्या. यावर प्रश्न. 1 जानेवारी 2007 रोजी शुक्रवार होता, तर 31 डिसेंबर 2007 रोजी कोणता वार असेल, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. 1 जानेवारीला शुक्रवार होता ना, म्हणजे 31 डिसेंबरला पण शुक्रवार. जानेवारी आणि डिसेंबर आहे, नाही तर 1 जानेवारी 31 जानेवारी घ्याल, नाही, 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर, वर्षाचा पहिला दिवस तोच वार वर्षाच्या शेवटच्या दिवशी असतो सामान्य वर्षामध्ये. पुढे बघा, लीप वर्षात 2 दिवस जादा असल्यामुळे पुढील वर्षी त्या तारखेचा वार 2 ने, अरे काहीतरी कॉन्सेप्ट गडबडली रे. ठीक आहे, लीप वर्षात 2 दिवस जादा असल्यामुळे हे कट करते मी. ठीक आहे, 1 जानेवारी नाही, अरे थांबा, 2 जानेवारीचा वार, घाईत फाईल बनवली की असं असतं, 31 डिसेंबरला येतो. ठीक आहे, काय सांगितलं, लीप वर्षामध्ये 2 बाकी उरते, 2 बाकी आल्यामुळे वार 2 ने पुढे जातो, त्यामुळे 2 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार सारखा असतो. मग आता क्वेश्चन मध्ये बघा, 1 जानेवारी 2016ला रविवार होता, तर 31 डिसेंबर 2016 रोजी कोणता वार असेल, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आता 1 जानेवारी 2016 हे लीप वर्ष आहे, पण लीप वर्षामध्ये काय होतं, 2 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. 1 जानेवारीला जर रविवार असेल, 2 जानेवारीला सोमवार होता, आणि म्हणूनच 31 डिसेंबर 2016ला पण काय झाला, सोमवारच आला. ऑप्शन क्रमांक पहिलाच, ऑप्शन नंबर फर्स्ट बरोबर आला आपला. 1 जानेवारी, नंतर 2 जानेवारी आणि 31 डिसेंबर. सगळ्यात शेवटी मी रिव्हिजन करून देईल तुम्हाला की आपण कुठली कुठली कन्सेप्ट पाहिली. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट पाहूयात. सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो आणि उर्वरित सर्व वार हे 52 वेळा येतात. म्हणजे सामान्य वर्षामध्ये 1 तारखेला जो वार असेल ना तो वार त्या संपूर्ण वर्षामध्ये 53 वेळा येणार. का? कारण 1 तारखेचा वार आणि 31 डिसेंबरचा वार सारखा आहे, म्हणजे तो वार त्या वर्षात 53 वेळा झाला. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, एका सामान्य वर्षात 1 जानेवारी रोजी सोमवार होता, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येईल? सोमवार, शुक्रवार, रविवार, गुरुवार. मग आता सोमवार 1 जानेवारीला होता, म्हणजे त्या संपूर्ण वर्षात सोमवार झाला 53 वेळेला. तर पुढची कन्सेप्ट काय आहे बघा. आता पुन्हा ना या कन्सेप्ट मध्ये थोडेसे चेंज करते मी, 1 मिनिट द्या. आता लीप वर्षात कुठलं? लीप वर्षात 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला असणारा वार त्या संपूर्ण वर्षामध्ये 53 वेळा येतो, तर उर्वरित वार 52 वेळा येतात. लीप वर्षामध्ये काय, 1 आणि 2 जानेवारीला असणारा वार 53 वेळा, तो उर्वरित वार 52 वेळा. फॉर एक्झाम्पल, एका लीप वर्षात 1 जानेवारी रोजी बुधवार होता,
तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येईल? गुरुवार, शुक्रवार, बुधवार, 1 व 3. आता बघा, लीप वर्ष तुम्हाला आवडेल ते घ्या. माझ्या मते मी 1 जानेवारी 2012 घेते एक्झाम्पल साठी. 1 जानेवारी 2012 ला जर बुधवार होता तो 2 जानेवारी 2012 ला गुरुवार झाला, बरोबर आहे. मग 1 आणि 2 जानेवारीचे वार 53 वेळा, म्हणजे बुधवार आणि गुरुवार हे वार 53 वेळा झाले, म्हणजे पर्याय क्रमांक आपला चौथा झाला. आतापर्यंतच्या कन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला बरेचदा काही गोष्टी लिहून दिल्या होत्या, तर त्याच गोष्टी तुम्हाला सांगते आता. आतापर्यंतच्या कन्सेप्ट मध्ये तुम्ही आणि मी काय काय शिकलो, मी पण तुमच्यासोबत शिकतच आहे ना. हे मी बरेचदा लिहून देते. सामान्य वर्ष एका लाईन मध्ये अर्धा तास शिकवलेल्या गोष्टी कळतील तुम्हाला. 365 दिवस, एक बाकी, वार 1 ने पुढे, 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबर, 1 जानेवारीचा वार 53 वेळा. हे मी खूपदा लिहून दिलंय, पण जे नवीन विद्यार्थी आहेत आणि जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी लिहिलं नाही अशांसाठी होतं ते. पुढे लीप वर्ष, लीप वर्षात 366 दिवस, 2 बाकी येते म्हणून वार 2 ने पुढे जातो. आता त्याच्यामध्ये कंडिशन आहे 29 तारीख पाहिजे फेब्रुवारीची. 2 जानेवारीचा वार हाच 31 डिसेंबरला येतो. 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे वार त्या संपूर्ण वर्षामध्ये 53 वेळा येतात. आतापर्यंत तुम्ही 27-25 मिनिटांमध्ये या 2 कन्सेप्ट म्हणजे या गोष्टी पाहिल्या. 1 2 3 4 4 4 8 समजा 7 ते 8 कन्सेप्ट तुम्ही यामध्ये, नाही त्याच्यापेक्षा जास्त कन्सेप्ट तुम्ही पाहिल्या यामध्ये. ठीक आहे, चला आता पुढचा पाहूयात का कन्सेप्ट. लाईक केलंय का? बरंच आहे माझ्याकडे तुमच्यासाठी, खूप मोठी फाईल बनवली आहे मी, छोटी छोटी फाईल नाही बनवली. कारण मी तुम्हाला म्हटलंच होतं की मला खूप दिवस घ्यायचं हे सगळं. ओके, चला पुढची कन्सेप्ट. 31 दिवसांच्या महिन्यात 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. आता याला रिझन आहे काय, तर 31 ला जेव्हा मी 7 ने भागते तेव्हा बाकी 3 येते, म्हणूनच 1, 2 आणि 3 तारखेचे वार त्या संपूर्ण महिन्यात 5 वेळा येतात. तर उरलेले सगळे वार हे 4 वेळा येतात. जसं गेलेलं जानेवारी बघा, 1 ला बुधवार, 2 ला गुरुवार, 3 ला शुक्रवार, बुधवार गुरुवार शुक्रवार हे त्या महिन्यामध्ये 5 वेळा आले, उरलेले सगळे वार 4 वेळा झाले. यावर आपण पाहूयात. 31 दिवसांच्या महिन्यात 1 तारखेला बुधवार होता, तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? मंगळवार बुधवार गुरुवार, बुधवार गुरुवार शुक्रवार, गुरुवार शुक्रवार शनिवार, यापैकी नाही. मग आता 1 तारखेला काय होता? बुधवार, बुधवारी झाली 1 तारीख, मग गुरुवारी झाली 2 तारीख, शुक्रवारी झाली 3 तारीख. 1 तारखेचा वार 8 तारखेला, पुन्हा 15 तारखेला, 22 तारखेला, 29 तारखेला, 2 तारखेला 9, 16, 23, 30, 3, 10, 17, 24, 31. बघा प्रत्येक वार 7-7 दिवसांनी येतो. 1 अधिक 7 8 अधिक 7 15 अधिक 7 22 अधिक 7 29, 2 अधिक 7 9 अधिक 7 16 अधिक 7 23 अधिक 7 30, 3 7 10 7 17 7 24 7 31. प्रत्येक वार हे 7-7 दिवसांनी येतात. मग मी सांगितलं होतं 31 दिवसांच्या महिन्यात 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येणार. 1 ला बुधवार, 2 ला गुरुवार, 3 ला शुक्रवार, बरोबर आहे. म्हणजे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे वार झाले 5 वेळा. उत्तर काय झालं? ऑप्शन नंबर 2, बुधवार गुरुवार शुक्रवार. बरं, अजून एक पाहूयात.
ऑगस्ट महिन्यातील 1 तारखेला बुधवार होता तर शेवटच्या बुधवारी तारीख किती असेल? 29, 28, 27, 29. ऑगस्ट महिन्यात 1 तारखेला बुधवार, बुधवारी 1 तारीख होती, पुढचा बुधवार 7 दिवसांनी 8 तारखेला, पुढचा 7 दिवसांनी 15ला, 7 दिवसांनी 22ला, 7 दिवसांनी 29ला, शेवटच्या बुधवारी तारीख काय झाली? 29. म्हणून पर्याय कुठला झाला? पहिलाच. 31 दिवसांचं पाहिलं तसं सेम टू सेम 30 दिवसांचं बघा. 30 दिवसांच्या महिन्यात 1 आणि 2 तारखेचे वार त्या महिन्यात 5 वेळा येतात. याला पण रिझन आहे. काय? तर 30 ला 7 ने भागलं की बाकी येते 2, म्हणूनच 1 आणि 2 तारखेचे वार त्या संपूर्ण महिन्यात 5 वेळा येतात. 1 आणि 2 तारखेचे वार त्या संपूर्ण महिन्यात 5 वेळा येणार. फॉर एक्झाम्पल 2009च्या एप्रिल महिन्यात 2 तारखेला सोमवार येतो, तर त्या महिन्यात एकूण किती सोमवार आहेत? सोमवारी काय तारीख होती? 2. पुढच्या सोमवारी 7 दिवसांनी 9, 7 दिवसांनी 16, 7 दिवसांनी 23, 7 दिवसांनी 30. एप्रिल महिना 30चा आहे ना, 31चा नाही ना? बरोबर. मग 30 दिवसांच्या महिन्यात सोमवार किती वेळा आला? 5 वेळा आला. कुठले वार 2 वेळा आले? तर 1 आणि 2 तारखेचे. 1 तारखेला रविवार, 2 तारखेला सोमवार. रविवार आणि सोमवार झाले 5 वेळा. समजतंय? लाईक होत आहेत सेशनला? शेवटच्या 2 कन्सेप्ट घेते कारण एवढाच बस आहे. एकदाच सगळं खाल्लं की आपल्याला जड जातं ना. बघा, 29 दिवसाच्या महिन्यात म्हणजेच लीप वर्षात 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगतोय आपण. 29 ला 7 ने भागलं बाकी 1 येते ना, म्हणून काय होतं? फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. मग फॉर एक्झाम्पल एका लीप वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 3 तारखेला बुधवार येत असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. बुधवारी 3 तारीख होती, मंगळवारी 2 तारीख असणार आणि सोमवारी झाली 1 तारीख. 1 तारखेला सोमवार, 8 ला सोमवार, 15 ला सोमवार, 22 ला सोमवार, 29 ला सोमवार. मग 5 वेळा येणारा वार कुठला झाला? सोमवार झाला. म्हणून पर्याय क्रमांक पहिला झाला. तर सगळ्यात इंटरेस्टिंग कन्सेप्ट ती म्हणजे आता सलग चालू आहे ते 28 दिवसांच्या महिन्यात सर्व वार 4 वेळा येतात. कारण 28 ला 7 ने भागल्यावर बाकी 0 येतो, म्हणजे त्या महिन्यात संपूर्ण वार हे 4 वेळा येतील. जसं आत्ताच आपला फेब्रुवारी महिना जो आता चालू आहे. 1 तारखेला शनिवार होता, बरोबर आहे. शनिवार 4 वेळा आले, रविवार 4 वेळा आहे, सोमवार 4 वेळा, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे सगळे वार 4 वेळाच आहे. बरोबर झालं? तर 1 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत जे दिवस आहेत सेम टू सेम 1 मार्च ते 28 मार्च. जर 1 फेब्रुवारीला शनिवार होता ना, 1 मार्चला शनिवार आहे. 2 फेब्रुवारीला रविवार होता ना, तर 2 मार्चला रविवार आहे. 3 फेब्रुवारीला सोमवार असेल, 3 मार्चला सोमवार आहे. 4 फेब्रुवारीला मंगळवार आहे, 4 मार्चला पण आहे. सेम तसंच जर तुमचं 28 फेब्रुवारीला गुरुवार असेल तर 28 मार्चला पण शुक्रवार असेल तर 28 मार्चला पण शुक्रवारच असेल. आत्ताच चाललं आहे. आता 28 एप्रिलला 28 फेब्रुवारीला आता चालू असणार 28 फेब्रुवारीला जर शुक्रवार आहे ना, तर 28 मार्चला पण शुक्रवार आहे. आजची तारीख म्हणजे मी जे काही शिकवते आता, आज 22 आहे, बरोबर आहे. आज शनिवार आहे, तर 22 मार्चला पण शनिवार आहे. हे फक्त सामान्य वर्षामध्येच घडतं. लीप वर्षामध्ये ते होत नाही, तेव्हा वार 1 ने पुढे जातो. कळलं का? ठीक आहे, याचं एक्झाम्पल बघूयात. 2017च्या फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला शनिवार होता, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? सोमवार, शनिवार, मंगळवार यापैकी नाही. आता 2017 आहे का? 28चाच महिना आहे. 1 तारखेला शनिवार होता, मग शनिवार कुठला 5 वेळा येतो का? नाही ना. 28 दिवसांच्या महिन्यात एकही वार 5 वेळा येणार नाहीत. बरोबर आहे का नाही?
आजच्या कन्सेप्ट मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. जसं तुम्हाला हे शिकवलं आणि अजून काय शिकवलं एकाच पीपीटी मध्ये लिहून घेऊयात आपण. थोडस यांना वरती सरकवून टाकू, म्हणजे एक पीपीटी तुम्ही वाचली की तुमचं तोपर्यंत सेशनला लाईक करून घ्यायचे. इथेच पाहूयात आपण छोट छोट. 31 दिवस, 31 ला 7 ने भागलं, बाकी 3 म्हणून 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा. 30 दिवस, 30 ला 7 ने भागलं, बाकी 2 म्हणून 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा. 29 दिवस, 29 ला 7 ने भागलं, बाकी 1 म्हणून 1 तारखेचा वार 5 वेळा. तर 28 दिवसांमध्ये 28 ला 7 ने भागलं, बाकी 0 म्हणजे सर्व वार 4 वेळा. ओके, तर आजच्या अर्धा तास किंवा 40-30 मिनिटांमध्ये तुम्ही जे काही 35 मिनिटांमध्ये शिकलेले आहात ते मी तुम्हाला आपल्या एकाच स्लाइड मध्ये लिहून दिलेलं आहे. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि सोडवा. ओके, ठीक आहे. आता जर खरोखर लेक्चर आवडलं असेल तर खरोखर लेक्चरला लाईक पाहिजे. कमेंट मध्ये मला जाणून घ्यायचं आहे लेक्चर कसं वाटलं, तरच मी याचा भाग 2 घेणार, अदरवाईज भाग 2 घेणार नाही. नाही रे, घेऊन टाकेल, मला माहिती आहे तुम्ही कराल. ओके, सेशनला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात उद्या सकाळी 11 वाजता आपल्या याच ठिकाणी छान छान क्वेश्चन्स घेऊन. बाकी तुमची तारीफ ऐकायला मला खूपच आवडेल, त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अजून घेऊन येईल. चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट आणि हॅपी संडे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. याची पीडीएफ देते मी आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्येच, तुम्हाला याची पीडीएफ भेटून जाईल. मग तुम्ही बाकीचे सराव करा आणि ह्यावर आपण अजून एक्स्ट्रा क्वेश्चन्स घेऊयात आपल्या दररोजच्या लाईव्ह मध्ये. म्हणजे तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ना त्या अजून जास्त शार्प होत राहतील. तुम्हाला तुमची सापणार करत राहील मी, तेवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, चला फायनल बाय बाय, फायनली थँक्यू आणि ऑल द बेस्ट.